तर हे आहे आमच्या घराचं इंटरेस्ट. लिफ्टच्या बाजूचंच घर. ही आर्यनची सायकल आणि अक्कू आणि बाबू मस्ती करताय तिकडे. आणि अक्कू बघा घर दाखवते. हे आहे छोटंसं मंदिर घर, देवघर. आणि हे आपले छत्रपती शिवाजी महाराज. आणि थोडंसं डेकोरेशन. आणि हॉल पूर्ण क्लीन केलं आहे. हे माझं फेवरेट सेक्शन म्हणजे फिश टँक. आणि आपले साईबाबा. आणि पूर्ण हॉल मी क्लीन करून घेतलं आहे. टी व्ही वगैरे चालूच आहे इकडे. आणि ही आहे हॉलची बाल्कनी. तर इथे काही बाल्कनीत कोणी येत जात नाही, त्यामुळे ते झुमर तसंच ठेवलंय खाली. आणि बघा बाहेरचं व्ह्यू किती छान दिसतंय. हे बघा एकदम छान वाटतं व्ह्यू. आणि हे आहे माझं छोटंसं किचन. आणि हे माझं किचन आहे पूर्ण. आणि हा आहे माझा फेवरेट सेक्शन फ्रीजचा. छान वाटतं मला फ्रीजच्यावर छान वस्तू ठेवायला. आणि हे बघा गॅस वगैरे क्लीन करून घेतला. आणि हे आहे माझी वॉशिंग मशीन. बाल्कनी क्लीन करून घेतली, कपडे वगैरे टाकलेत पूर्ण धुवून. आणि ते कवर लावले मी, जाळी ऊन येतं त्यामुळे. आणि हे आहे टॉयलेट आणि वॉशरूम. आणि बेसिन वगैरे क्लीन करून घेतले सगळं काही. आर्यन बघा. आणि हा आहे बेडरूम, पण इथे काही जास्त यूज वगैरे नाही आमचं. आणि हे बेड आहे पण हे यूज नाही करत आम्ही, वरती लावून दिलं बेड पूर्णपणे. आणि बेडरूमची बाल्कनी, कपडे वगैरे टाकले, बिछाना धुवून टाकलं आहे. आणि हे बघा किती छान व्ह्यू येते, एकदम छान वाटतोय बाल्कनी व्ह्यू. आणि आर्यन आणि बाबू बघा जेवण करतायत. अशा प्रकारे घर आवरून झाल्यानंतर जेवढे कपडे होते सर्व मी कपडे घडी करून घेतलेत आधी, कारण कपडे काढले, जेवढे घडी केले, सर्व मी कपडे होते पटकन ते वाळत टाकलेत सर्व काही. आणि जेवढे मी खुर्चीवर ठेवलेले होते कपडे, ते सर्व कपडे मी आधी घडी करून घेतलेत. आणि घडी करून आणि मग ते ठेवून दिलेत. तर हे बघा अशा प्रकारे माझं पूर्ण कपडे घडी करून झालेत. आणि किचनची बाल्कनी बघा, छान वाटतंय ना व्ह्यू, एकदम मस्त आहे. पण ऊन खूप जास्त येतं. तर घरातले कामं करून आम्ही निघालो जावेच्या घरी जायला गावामध्ये. आर्यन झोपलाय, अप्पू. आणि आम्हाला त्यांनी ऑटोमध्ये बसवून दिलं. आणि ऑटोमध्ये बसून आम्ही तिघजणे गेलो मग. आणि हे बघा ट्रॅफिक खूप जास्त होते, खूप म्हणजे खूप जास्त होती, त्यासाठी आम्ही लवकर निघालेलो. तर उतरलो ऑटोतून आम्ही आणि आलो. तर समोरच धाबा होता जावेचा. मग तिथेच येऊन बसली मी आतमध्ये. पोरांसाठी खाऊ वगैरे घेतलं, काय काय पाहिजे काय काय नाही पोरांना खायला सर्व. आणि आधी मी पोरांना खाऊ द्यायला आले की आतमध्ये रूममध्ये बसून खातील तरी. आणि हे बघा हे छानसं घर आहे, झाडे छान. आणि आतमध्ये येऊन बघितलं तर पोरांचं रिॲक्शन तर बघा. बाबूने तर आधी खाऊ घेतला हातातून. हे बघा हे जावीचं घर आहे आणि पोरांची मस्ती. बाबू दे दीदीला दे, सगळ्यांना दे खाऊ, सर्वांना खाऊ दे.
दीदीला दे आणि एकमेकांना खाऊ दिलाय लोकांनी. हे बघा आर्यन. खाऊ घे. तर हे आहे माझ्या जावीचं घर. खाते ना. आणि आर्यन बघा काय मी बोलतो. अंडा खाते. हे बघा गेटच्या बाहेर दाराबाहेर छान छान झाडे लावलेत, कुंड्या लावलेत, छान वाटतंय ना. आणि ही मागची साईड आहे, इथे सुद्धा झाडं लावलेत छान छान. तुळस आहे, गुलाब आहे. त्यानंतर आम्ही आलो मार्केटला येऊन धाब्यासाठी लागणारं सगळं साहित्य घेतलं. त्यानंतर आम्ही चिकन बनवायला घेतलं धाब्यासाठी. आणि इथं बघा किती छान प्रकारे चिकन बनते. तर बघा चिकनची रेसिपी किती छान बनवत आहेत. कांदा खोबरा पहिला बनवून घेते पूर्ण. आणि पूर्ण मसाले मिक्स झाल्यानंतरला तेल एक्झॉस्ट झाल्यानंतरला छानसा आगरी मसाला टाकला, त्यामध्ये मिक्स करून घेतलं. हे बघा थोडा अजून मसाला टाकला, त्यात कमी होतं तिखट त्यामुळे. आणि बघा चिकन कसं बनते, सुक्कं ग्रेव्ही बघा त्याची. आणि हे बघा झालंय ग्रेव्ही वगैरे करून पूर्ण. बाहेरचं बघा धाब्याच्या बाहेरचं सीन सर्व पूर्ण मिक्स करून घेतलं मसाल्यांना. मसाले मिक्स झाल्यानंतर आम्ही जे चिकन होतं ते पूर्ण चिकन त्यामध्ये टाकलं आणि पूर्ण ते चिकन टाकून मग मिक्स करून घेतलं सर्व. आणि मसाले वगैरे तर ऑलरेडी टाकलेले होते, त्याच्यामध्ये वाटण केलं त्या टायमाला, त्यामुळे मसाला टाकण्याची गरज नाही पडली. आणि मीठ तर एकदम शेवटी टाकू. आणि हे चिकनला पूर्णपणे आम्ही मिक्स करून घेतलं तिकडे.
चालली क्लासला. बघा धाब्यावरचं चिकन कसं बनतंय. आणि वाफेवर ठेवून दिले सगळं टाकून. थोड्या टायमानंतर बघितलं तर हे बघा पूर्ण शिजले आणि छानपैकी रस्सा वगैरे बघा त्याचं छान. त्यानंतरला गेलो घरी आणि घरी गेल्यानंतर मुलांना भूक लागली आणि मला सुद्धा भूक लागलेली. आणि पोरांची बघा इकडे मस्ती किती चालू आहे. मस्तीमध्ये गुण निघले. काय बनवलंय ग साई दादानी? त्यानंतरला जावीचा मुलगा होता त्याने बघा अंड बनवले छानसं. ऑमलेट साई दादानी बनवलंय ना. स्वतःचा धाबा असल्यामुळे अरे कोण नाही बनवत, साई दादानी बनवलंय ना. छान बघा 3 अंड्यांचं पूर्ण एक पोळी बनवली त्याने. बस बस बाहेर पडत. 2 काट्या घ्यायला लागतील. अरे बापरे. आणि पोळी पलटी करण्याची टेक्निक बघा त्याची किती छान. आता बघितलंस ना. आणि अशा प्रकारे बघा अंड झाले रेडी. त्यांनी स्वतःहून बनवले ते. हे बघा किती छान अंड्याची पोळी बनवली की नाही त्यांनी. शिका सर्व लेकरांनी किती छान बनवले त्यांनी. मेड बाय साईराज. छान. हे बघा जर मी पास्ता अशा प्रकारे अंड सुद्धा रेडी केले त्यांनी. आणि बघा चपाती सुद्धा फ्रीज मधून काढली ठेवलेली होती म्हणून. आणि चपाती सुद्धा गॅसवर मस्त गरम केली त्यांनी. कारण तवा ऑलरेडी त्यांनी घासायला टाकून दिलेला, त्याला लक्षात नव्हतं राहिलं मग त्यांनी. आणि सर्व काम वगैरे करून मला तर खूप जास्त तहान लागलेली. मी तर पाणी पिलं आधी. पोरांना बोलीत चला पोरांनो आता घरी. पोरं काय ऐकत नव्हते आणि इथे चाललेली पोरांची मस्ती. बाबूला बोलली चल, बाबू बोलतो नाही मम्मी थांब जरा वेळ. मग बसली 2 मिनटं तिकडेच. आणि ही बघा मस्ती त्यांची. आणि मग शेवटी काय पडलेत पोरं. हे बघा पडला. त्यानंतरला बघा पूर्ण घर क्लीन केलं मी. आणि क्लीन केल्यानंतरला भांडे किचन गॅस पूर्ण क्लीन केलं. क्लीन केल्यानंतर पोरांना बोलली चला आता. तरी त्यांची मस्ती चाललेली होती इकडे. तर पोरांना घेऊन मी गेले बाहेर. आणि बाहेर जाऊन अक्कूचे पप्पा आलेत लवकर. आम्ही आईस्क्रीम वगैरे खाल्ली. आईस्क्रीम खाऊन छान वाटलं. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्ही पण. आणि व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर नक्की करा. बाय.